लग्नाला माहेरी जायचं आहे आणि माझी पॅकिंग बिलकुल झालेली नव्हती, तर म्हणून यांना बॅग आणायला लावली खाली. आणि आता जे पण काढून ठेवलेलं आहे सध्याचं तरी हे सगळं पॅक करून ठेवायचं आहे. माहीला पिको फॉलला साड्या टाकलेल्या होत्या, त्या आणायला पाठवल्या, तर ती पूर्ण थकून आले. आणि एक एक पार्सल संपवत आहे मी, की म्हटलं मला व्हिडिओ बनवले की तिकडे टेन्शन राहणार नाही, पण परत पार्सल येतच आहेत. आणि माझ्या हातात जे तुम्हाला गिफ्ट दिसत आहे ते ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे, जे नवऱ्याने मला दिलेलं आहे. ते काय आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. जेवण करून घेतलं आणि व्हिडिओ बनवण्यासाठी रेडी होत आहे. इथे कर्ज करायचे होते, तर माही बोलली की मी लवकर लवकर कर्ज करून देते तुला आणि मग तू व्हिडिओ बनवायला बसून जा. तर हा ड्रेस घातलेला आहे जो मला इंट्रोसाठी लागेल आणि हे सगळे पार्सल्स काढून ठेवलेले आहेत. व्हिडिओ बनवला आणि मेकअप रिमूव्ह न करता तसंच निघून आलो जावेद हबीबला, कारण माहीला हेअरकट करायची होती आणि तिला असे कर्टन बँग्स पाहिजे होते. फ्रंट लुक तिला चेंज करायचं होतं, कारण ती बोलली की मला थोडं कॉन्शियस होतं आहे मी लुकला घेऊन माझ्या. तशीच ती छान दिसत होती, पण तिला तिच्या मनाची शांती करायची होती. तिला फ्रंट लुक चेंज करायचा होता. मला वाटलं एकदाच चला घेऊन जाते हिला, हिच्या मनाची शांती करून टाकते. आणि आता हिचा हेअरकट सुरू आहे. हेअरकट झाल्यानंतर अशा प्रकारचं दिसत होती आणि सुंदर दिसायला लागली होती. पण त्यासाठी काय करायचं आहे की मिडल पार्टिशन करायची आहे, आणि हिला भोवरा असल्यामुळे मिडल पार्टिशन होत नाही, तिची साईड पार्टिशन होते. तर त्यामुळे आता तिचं मला माहीत नाही आता ती काय करणार आहे. तर इतक्या सगळ्या साडीपिन्स असल्यानंतरही त्या एकही वेळेवर दिसत नव्हत्या, तर इथे साडीपिन घ्यायला आली. साडीपिन घेतल्या आणि काही लेन्स वगैरे येते आणि नेल पॉलिश वगैरे ते सगळं घेऊन निघाली. घरी आली. यांना काहीतरी वेगळं खायचं होतं, तर यांनी आणलं होतं बाहेरून पार्सल आणि माहीला ते जेवायचं नव्हतं, म्हणून माहीसाठी थोडा स्वयंपाक केला आणि नंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल, बाय.